उत्तम आरोग्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी झोप ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। साधारणतः कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप पुरेशी मानली जाते। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जपानमधील एक व्यक्ती गेल्या 12 वर्षांपासून फक्त दररोज अर्धा तास झोप घेतोय। डायसुके होरी असं या 40 वर्षांच्या जपानी व्यक्तीचं नाव आहे। होरीचं असं म्हणणं आहे की दीर्घायुष्यासाठी त्यांना आपलं शरीर आणि मन अशा पद्धतीने ट्रेन केलंय की त्याला जास्त झोपेची गरजच लागत नाही आणि हे सगळं त्यानं केलंय ते कार्यक्षमता वाढवण्यासाठी। किती वेळ आपण झोपलं पाहिजे हे प्रत्येक व्यक्ती अनुसार थोडं थोडं वेगळं असू शकतं। जसं आपण माणसांची उंची बघतो, काही अगदी बुटके असतात, काही खूप उंच असतात, त्याप्रमाणे झोपेची गरज सुद्धा ही वेगवेगळी असू शकते। पण साधारणतः एक मोठ्या प्रमाणात जर आपण लोकसंख्या बघितली तर त्यांना 6 ते 8 तासाची शांत झोप सलग मिळावी आणि ती सुद्धा रात्रीच्या वेळेमध्ये मिळावी असं शास्त्र सांगतं। ते जर झालं तर त्या माणसाची जी काही शारीरिक आवश्यकता आहे, गरज आहे, मानसिक गरज आहे, त्याच्या मेंदूला मिळणारी विश्रांती आहे, त्याच्या शरीराला मिळणारी विश्रांती आहे, ती चांगल्या प्रकारे होते जेव्हा 6 ते 8 तासाची झोप आपल्याला मिळते तेव्हा। तर इतकं कमी झोपणारा होरी नेमका आहे तरी कोण? होरी व्यवसायानं व्यापारी आहे। तो आठवड्यातनं जवळपास 16 तास जिममध्ये व्यायाम करतो। होरीला 12 वर्षांपूर्वी कमी झोपण्याची सवय लागली। होरी जेवणाच्या 1 तास आधी कॉफी पितो, त्यामुळे झोप आणि थकवा दूर होतो असं त्याचं म्हणणं आहे। होरीनं आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कमी झोपण्यासंदर्भात ट्रेनिंग दिलेलं आहे। वेगवेगळे शारीरिक आजार पण होतात, जसं हार्ट अटॅकची शक्यता वाढते, उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम होऊ शकतो, डायबिटीज त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा त्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम ज्याला आपण रिफ्लक्स म्हणतो तो होऊ शकतो। तसंच किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, व्यसनाधीनता होण्याची शक्यता वाढते। म्हणजे बऱ्याचशा ज्यांची झोप कमी असते अशी माणसं जास्त प्रमाणात चहा कॉफी पिताना दिसतात, किंवा सिगरेट ओढताना किंवा तंबाखू सेवन करताना दिसतात। त्याच प्रमाणात ज्यांना झोप यायला त्रास होतो ते लोक जास्त मग दारूकडे झुकतात। तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हे झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला होताना दिसतात। तर झोप ही एक अशी गोष्ट आहे की जी मानवी शरीराला नव्यानं ऊर्जा देते। झोप व्यवस्थित झाली नाही तर मात्र अनेक समस्या उद्भवतात। तज्ज्ञांच्या मते कमी झोप घेणं योग्य नाहीये। कमी झोप अनेक समस्यांचं कारण ठरू शकते। कमी झोप घेतल्यामुळे स्मरणशक्ती कमी होते तर रोगप्रतिकारक क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो। याशिवाय हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका सुद्धा असतो। पण होरी या बाबतीत अपवाद कसा ठरतो? होरीचं हे सत्य जाणून घेण्यासाठी, कमी झोपेचं सत्य जाणून घेण्यासाठी जपानच्या एका टीव्ही चॅनलने एक शो केलेला। या शोमध्ये होरीचा संपूर्ण दिनक्रम त्यांनी शूट केलेला। त्यासाठी 35 दिवस या चॅनलची टीम होरीवरती लक्ष ठेवून होती। मात्र त्या दरम्यान होरी दिवसातनं सरासरी फक्त 26 मिनिटच झोपल्याचं सिद्ध झालं। होरीचं म्हणणं आहे की झोप गरजेची आहे, पण तुम्ही कमी वेळ चांगली झोप घेतली तर अशी झोप सुद्धा तुम्हाला दीर्घायुषी बनवू शकते। तर ते थोडंसं कॅफीनचं सेवन जास्त करतायत, कॉफी पिऊन वगैरे आणि काहीतरी खेळ खेळून वगैरे अशा प्रकारे स्वतःला डिस्ट्रॅक्ट करून ते कमी तास झोपतायत। सो कमी तास झोपून ते त्यांच्या अधिक जो वेळ त्यांना उपलब्ध होते त्याचा काहीतरी सदुपयोग करत असतील अशी शक्यता आहे, कारण ते स्वतः उद्योजक आहेत। सो त्याचा वापर करून ते स्वतःची काहीतरी प्रगती साधत असतील। पण मला असं वाटतं की असे एकदम वेगळे आणि सामान्यांपेक्षा वेगळ्या लोक काही असतात जगामध्ये, पण आपण त्यांचा पायंडा न पाडता सगळ्यांना चांगलं काय ते आधी बघूया। आणि सगळ्यांनी आजच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोक उशिरा झोपतायत, 1-1, 2-2 वाजता झोपणं ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आजच्या काळात, जी चुकीची आहे। म्हणजे सगळ्यांनी मला असं वाटतं 10 ते 11च्या मध्ये रात्री झोपलं पाहिजे आणि 7-8 तासाची झोप घेऊन सकाळी 6-7च्या सुमारास उठलं पाहिजे।